खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गावाचं नाव होतं सोनवाडी. चारही बाजूंना हिरवीगार शेती, कच्चे रस्ते आणि गावाच्या मधोमध एक मोडकळीस आलेलं छोटंसं घर होतं. ते घर एकेकाळी आनंदाने भरलेलं होतं, पण आता तिथे फक्त शांतता आणि एकटेपणा नांदत होतं. त्या घरात 2 बहिणी राहत होत्या, सावनी आणि गौरी. त्यांच्या आई वडिलांचा या जगातून खूप आधीच निधन झालं होतं. एके दिवशी सकाळी सावनीने अलगद आपल्या लहान बहिणीला हलवत उठवलं. अगं गौरी, आज शाळेत जायचं नाही का? अगं ताई, आता आपली शाळा म्हणजे ही शेती आणि हेच आयुष्य आहे. ताई, आई असती ना तर तिने आपल्याला नक्की शाळेत पाठवलं असतं. हो ग, आई असती तर सगळंच वेगळं असतं. त्यांचं घर इतकं जीर्ण झालेलं होतं की छपरातून जागोजागी पाणी गळायचं. पाऊस आला की दोघी बहिणी घराच्या एका कोपऱ्यात एकमेकींना बिलगून बसायच्या. ताई, हे घर आपल्यावर कोसळणार तर नाही ना? नाही ग वेडाबाई, हे आपलं घर आहे. ते आपलं काही वाईट होऊ देणार नाही. पण मनातून मात्र सावनी स्वतःही घाबरलेली असायची. त्या दिवशी घरात खायला काहीच नव्हतं. गौरीने हळू आवाजात विचारलं, ताई, आज आपण काय खाणार? अगं, मी शेत मालकांच्या घरी जाऊन काही काम मागते. ताई, ते लोक तुला पुन्हा ओरडतील ना? मागच्या वेळी खूप बोलले होते. अगं, ओरडा खाईन ग, पण तुला उपाशी झोपू देणार नाही. सावनी गावातील मोठ्या जमीनदाराच्या वाड्याकडे गेली. दाराशी उभी राहून ती हळू आवाजात म्हणाली, काकू, काही काम मिळेल का? अगं, पुन्हा आलीस का? किती वेळा तुला सांगितलं आहे, इथे कोणतंही काम नाही. काकू, थोडंसं खायला मिळेल का? माझी लहान बहीण खूप भुकेली आहे. अगं, आम्ही काही दान धर्माचं घर चालवत नाही. जा इथून, रोज रोज येतेस. सावनीने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे मागे वळली आणि हळूहळू चालत निघून गेली. परत येताना रस्त्यात तिला एक म्हातारा माणूस दिसला. तो एका झाडाखाली बसला होता. अंगावर फाटके कपडे होते, पण चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. त्याने सावनीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि प्रेमाने विचारलं, मुली, का रडतेस? मग सावनीने त्यांना सगळी हकीकत सांगितली. म्हाताऱ्या बाबांनी शांतपणे तिचं बोलणं ऐकलं आणि हलकसं हसत म्हणाले, मुली, मन खरं आणि स्वच्छ असेल ना तर देव कधीही माणसाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. असं म्हणत त्यांनी आपल्या जुन्या पिशवीतून 2 कोरड्या भाकऱ्या बाहेर काढल्या. अगं, हे घे, तुझ्या बहिणीला खाऊ घाल. बाबा, तुम्ही खूप चांगले आहात. सावनी धावतच घरी पोहोचली आणि गौरीला आनंदाने म्हणाली, हे बघ गौरी, तुझ्यासाठी भाकरी आणली आहे. चल, आपण दोघी मिळून खाऊया. दोन्ही बहिणी जमिनीवर बसून भाकरी खाऊ लागल्या. गौरीने एक तुकडा तोडत हसून म्हटलं, ताई, ही भाकरी खूप चविष्ट आहे. सावनीही हसली, पण तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता. हे बाबा नेमके कोण असतील? रात्र झाली. आकाशात काळे ढग दाटून आले. जोराचा वारा वाहू लागला. घराच्या भिंती हलू लागल्या. ताई, मला खूप भीती वाटते आहे. अगं गौरी, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. इतक्यात बाहेरून कोणाचा तरी पावलांचा आवाज ऐकू आला. गौरी घाबरून सावनीला बिलगली. ताई, दाराबाहेर कोणीतरी आहे. सावनीही घाबरली होती. अगं, इतक्या रात्री कोण असेल? ताई, दार उघडू नकोस, मला भीती वाटते आहे. सावनीचं हृदय जोरात धडधडत होतं, पण तिने धैर्य एकवटलं. जर कोणीतरी अडचणीत असेल तर. ती हळूहळू दाराजवळ गेली. थरथरणाऱ्या हातांनी तिने दार उघडलं. दारासमोर तेच म्हातारे बाबा उभे होते, ज्यांनी दिवसा त्यांना भाकरी दिली होती. ते पूर्णपणे पावसात भिजले होते आणि थंडीने कुडकुडत होते. बाबा, तुम्ही इथे?
अगं मुली, आज खूप मुसळधार पाऊस आहे. मी थोडा वेळ इथे थांबू शकतो का? हो बाबा, आत या, हे घर तुमचंच आहे. त्या छोट्याशा घरात एक जुनी चूल एवढीच होती. सावनीने काही सुकलेल्या काटक्या गोळा केल्या आणि चुलीत आग पेटवली. म्हातारे बाबा आगीजवळ येऊन बसले. गौरी हळूच त्यांच्या जवळ आली आणि काळजीने विचारलं, बाबा, तुम्हाला खूप थंडी वाजते आहे ना? आता नाही ग बाळा, तुमच्या दोघींजवळ आल्यावर मनालाच ऊब मिळाली. बाबा, तुम्ही कुठे राहता? अगं, जिथे देव नेईल तिथे राहतो. अगं मुलींनो, तुम्ही दोघी या घरात एकट्याच राहता का? तुम्हाला भीती नाही वाटत? वाटते ना बाबा, पण माझी ताई माझ्या सोबत असते म्हणून जास्त भीती वाटत नाही. अगं मुलींनो, तुम्ही दोघे खूप धाडसी आहात आणि मनानेही खूप स्वच्छ आहात. इतक्यात आकाशात जोराची वीज चमकली आणि मोठा कडकडाट झाला. घराच्या छपरातून पाणी गळू लागलं. ताई, घरात पाणी येतंय. हे घर आता खूप कमकुवत झालं आहे. हो बाबा, पण आमच्याकडे दुसरी कुठली जागाच नाही. मुलींनो, जर तुम्हाला नवीन घर मिळालं तर? बाबा, आमच्यासारख्या गरिबांना घर कोण देणार? अगं मुलींनो, कधी कधी वरचा देव स्वतः देतो. हळूहळू रात्र आणखीन गडद होत गेली. तिघेही चुलीजवळ बसता बसता झोपी गेले. पण मध्यरात्री अचानक सावनीला जाग आली. तिला जाणवलं की घरात कुठेतरी मंद प्रकाश पसरला आहे. तिने घाबरत इकडे तिकडे पाहिलं, पण बाबा तिथे नव्हते. अहो बाबा, तुम्ही कुठे आहात? सावनी बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झाली. जिथे त्यांच्या घराचं मोडकळीस आलेलं अंगण होतं, तिथे आता एक मंद सोनेरी प्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशाच्या मध्यभागी ते बाबा उभे होते. पण आता ते आधीसारखे दिसत नव्हते. त्यांच्या संपूर्ण शरीराभोवती एक दिव्य तेज चमकत होतं. सावनी घाबरून मागे सरकली. तिचा आवाज थरथरत होता. तुम्ही कोण आहात? अगं मुली, ज्याने तुमचं दुःख पाहिलं आहे. म्हणजे तुम्ही साधे माणूस नाही आहात? अगं मुली, प्रत्येक दिसणारं खरंच तसंच असतं असं नाही. इतकं बोलून त्यांनी आपला हात वर केला आणि अचानक चारही बाजूंना प्रखर प्रकाश पसरला. तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण अंगण उजळून निघालं. सावनीने घाबरून आपले डोळे झाकले आणि मागे सरकली. अरे देवा, हे काय होतंय? काही क्षणांनी तो प्रकाश हळूहळू कमी होऊ लागला. सावनीने सावधपणे डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून ती स्तब्ध झाली. जिथे त्यांचं मोडकळीस आलेलं घर होतं, तिथे आता एक छोटंसं पण मजबूत आणि सुंदर घर उभं होतं. भक्कम भिंती, नवीन छप्पर, स्वच्छ अंगण. सावनीच्या तोंडातून शब्दच फुटेनात. हे कसं शक्य आहे? ताई, आपलं घर तर दुरुस्त झालं. बाबा कुठे गेले? पण तिथे आता कोणीच नव्हतं. फक्त मंद वारा वाहत होता आणि त्या वाऱ्यासोबत जणू एखादा हलका आवाज ऐकू येत होता. ज्यांचं मन चांगलं असतं त्यांची मदत देव स्वतः करतो. ताई, म्हणजे ते बाबा देवच होते का? सावनीच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांतपणे आकाशाकडे पाहत राहिली. ताई, आता पावसात आपण भिजणार नाही ना? आता आपल्याला भीतीही वाटणार नाही. सावनी असली, पण तिच्या मनात अजूनही एक भीती होती. हे सगळं खरंच आहे ना, की फक्त स्वप्न? आणि सकाळी सगळं नाहीसं होईल. नाही, हे स्वप्न नाही, हे खरं आहे आणि आता आपल्याला हे घर जपून ठेवायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांची नजर त्या घरावर पडताच सगळेच थक्क झाले. अरे, हे काय? हे तर तेच मोडकळीस आलेलं घर होतं ना. मग एका रात्रीत इतकं सुंदर घर कसं उभं राहिलं? नक्कीच काहीतरी जादू झाली आहे. नाही, या दोन्ही मुली काहीतरी लपवत आहेत. इतक्यात गावचा जमीनदार तिथे आला. त्याने रागाने विचारले, अरे, हे घर एका रात्रीत कुठून आलं?
सेठजी, काल रात्री एक बाबा आले होते. हे सगळं त्यांच्या कृपेने झालं. अगं, मला मूर्ख समजलं आहे का? कोणी एका रात्रीत घर कसं बांधून देईल? ताई, हे लोक आपलं घर हिरावून घेतील का? नाही ग, हे आपलं घर आहे. पण जमीनदाराची नजर त्या सुंदर घरावरच खिळली होती. त्याच्या मनात लालसेची आग पेटली. इतकं मजबूत आणि सुंदर घर, आणि यात राहतात फक्त 2 अनाथ मुली. यांना घाबरवून हे घर सहज मिळवता येईल. त्या रात्री जमीनदार आपल्या 2 माणसांसोबत चोर पावलांनी त्या घराजवळ आला. चला, आजची रात्र संपण्याआधी हे घर माझं होणार. घराच्या आत सावनी आणि गौरी झोपल्या होत्या. अचानक बाहेरून पुन्हा पावलांचा आवाज ऐकू आला. गौरीची झोप उडाली. ती घाबरत म्हणाली, ताई, पुन्हा कोणीतरी आलंय. अगं, इतक्या रात्री आता कोण असेल? ताई, मला खूप भीती वाटते आहे. अगं, घाबरू नकोस, मी पाहते. ती हळूहळू दाराकडे गेली. जसं तिने दार उघडलं तसा समोर जमीनदार आपल्या 2 माणसांसोबत उभा होता. अहो सेठजी, तुम्ही इतक्या रात्री इथे कशासाठी आलात? अगं, हे घर पाहायला आलो आहे, कारण आता हे घर माझं होणार आहे. अहो सेठजी, हे आमचं घर आहे. तुम्ही ते घेऊ शकत नाही. अगं, तुम्ही 2 अनाथ मुली आणि एवढं मोठं घर. गावात असे नियम चालत नाहीत. आजपासून हे घर माझं. सेठजी, कृपा करा, आमचं घर हिरावून घेऊ नका. आम्ही कुठे जाणार? पण जमीनदाराचं मन दगडासारखं कठोर झालं होतं. त्याने आपल्या माणसांकडे पाहत आदेश दिला, या दोघींना लगेच घराबाहेर फेका. सावनी दोन्ही हात पसरून दारासमोर उभी राहिली. कोणीही आम्हाला या घरातून बाहेर काढू शकत नाही. हे घर आमचं आहे आणि मी जिवंत असेपर्यंत कोणीही ते हिरावून घेऊ शकत नाही. जमीनदाराचे माणसं पुढे सरकू लागले आणि अचानक आकाशात प्रचंड वीज चमकली. जोराचा वारा सुटला. धाडकन घराचं दार आपोआप बंद झालं. जमीनदार घाबरून मागे सरकला. अरे, हे काय होतंय? इतक्यात एक गंभीर आवाज 4ही बाजूंनी घुमला. अरे, ज्या घरावर निरागसांचा हक्क असतो तिथे कुणाचाही लोभ चालत नाही. क्षणात तेजस्वी प्रकाश पसरला आणि ते दिव्य बाबा पुन्हा प्रकट झाले. पण यावेळी त्यांचं रूप आणखी तेजस्वी आणि भव्य होतं. तुम्ही कोण आहात? अरे, तू या निरागस मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. आता तुला मी सोडणार नाही. मला माफ करा. मी लोभामुळे आंधळा झालो होतो. अरे, जो दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेतो तो स्वतः सगळं गमावतो. इतक्यात पुन्हा जोराचा वारा सुटला. जमीनदाराची माणसं भीतीने किंचाळत पळून गेली आणि जमीनदार तिथेच घाबरून बेशुद्ध पडला. गावातला गोंधळ ऐकून सगळे गावकरी तिथे धावत आले. त्यांनी समोरचं दृश्य पाहिलं आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की ही काही साधी गोष्ट नव्हती. गावातील एक ज्येष्ठ माणूस पुढे आला. हे घर या दोन्ही मुलींचं आहे आणि आता ते कुणीही त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. ताई, आता कोणीही आपलं घर घेणार नाही ना? सावनीच्या डोळ्यात समाधान होतं. इतक्यात ते दिव्य बाबा हळूहळू अदृश्य होऊ लागले. सावनी घाबरून पुढे आली. बाबा, तुम्ही जाऊ नका. अगं मुलींनो, जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल तेव्हा समजा की मी तुमच्या सोबतच आहे. आणि पुढच्या क्षणी ते तेजस्वी प्रकाशात विलीन झाले. सकाळची कोवळी ऊन अंगणात पसरली होती. गौरी आनंदाने म्हणाली, ताई, आता आपल्याला कोणीही त्रास देणार नाही ना? नाही ग गौरी, आता सगळं ठीक होईल. पण खरंच सगळं ठीक झालं होतं का? सावनी अंगणात शांत बसून विचार करत होती. घर तर मिळालं होतं, पण अन्न, कपडे, शिक्षण हे सगळं कसं मिळणार? तेवढ्यात गौरीने निरागसपणे विचारलं, ताई, आज आपण काय खाणार? अगं, मला काम शोधायलाच हवं. ताई,
तू पुन्हा त्या जमीनदाराच्या घरी जाणार आहेस का? नाही ग, आता मी तिथे कधीच जाणार नाही. सावनी गावभर कामाच्या शोधात फिरू लागली. ती प्रत्येक दाराशी जाऊन नम्रपणे विचारायची, काकू, काही काम मिळेल का? काही लोक सरळ नकार द्यायचे, काही जण तिच्या तोंडावर दार बंद करायचे. तर एका बाईने टोमणा मारला, अगं, आता तर तुझ्याकडे एवढं मोठं घर आहे ना, मग काम कशाला पाहिजे? तो टोमणा सावनीच्या मनाला खोलवर लागला आणि त्यावेळी घरात गौरी एकटी शांत बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, आई असती ना तर आम्हाला कधी उपाशी राहावं लागलं नसतं. इतक्यात तिला बाबांचे शब्द आठवले. देव नेहमी चांगल्या मनाच्या लोकांची मदत करतो. देवा, आम्हाला थोडंसं खायला दे ना. थोड्याच वेळात दारावर टकटक झाली. गौरी घाबरतच दाराजवळ गेली आणि सावधपणे दार उघडलं. दारात एक बाई उभी होती. तिच्या हातात एक टोपली होती. ती प्रेमाने म्हणाली, मुली, हे घे, थोडंसं खायला आणलं आहे. काकू, तुम्ही कोण आहात? अगं, असं समज कुणीतरी मला पाठवलं आहे. ज्याने तुम्हाला घर दिलं तोच तुमची काळजीही घेईल. इतक्यात सावनीही तिथे आली. अगं ताई, बाबा खरंच आपली मदत करत आहेत. ताई, बघ ना, मी देवाकडे खायला मागितलं होतं आणि त्यांनी माझं ऐकलं. सावनीच्या डोळ्यात पाणी आलं. अनेक दिवसांनी तिने मनापासून सुटकेचा श्वास घेतला. पण त्याच वेळी गावाच्या दुसऱ्या टोकाला जमीनदाराला शुद्ध आली होती. त्याच्या मनातून लोभ अजूनही गेला नव्हता. तो रागाने स्वतःशीच म्हणाला, मला तर ते घर हवंय. कोणत्याही परिस्थितीत यावेळी मी एकटा जाणार नाही. संपूर्ण गावाला माझ्यासोबत घेऊन जाईन. काही वेळातच तो गावकऱ्यांना भडकवत त्या घरासमोर येऊन उभा राहिला. बाहेरून मोठा गोंधळ ऐकू येऊ लागला. अगं मुलींनो, बाहेर या, हे घर गावाचं आहे. सावनीने घाबरत दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून तिचं हृदय धडधडू लागलं. संपूर्ण गाव त्यांच्या घरासमोर उभं होतं आणि त्या सगळ्यांच्या मध्ये जमीनदार उभा होता. त्याच्या डोळ्यात राग आणि लोभ स्पष्ट दिसत होता. तो मोठ्याने ओरडला, अरे, हे घर जादूने तयार झालं आहे आणि अशी जादू संपूर्ण गावासाठी धोकादायक आहे. जर हे खरं असेल तर आम्हालाही त्यात हिस्सा मिळाला पाहिजे, नाहीतर हे घर पाडून टाकलं पाहिजे. अरे गावकऱ्यांनो, हे घर आमचं आहे. आम्हाला इथून हाकलू नका. आम्ही कुणाचं काहीही घेतलेलं नाही. हे घर आम्हाला देवाने दिलं आहे. पण गावकरी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. जमीनदाराने हात उंचावत आदेश दिला, अरे, पुढे चला, हे घर पाडून टाका. एका माणसाने मोठा दगड उचलला आणि घराकडे फेकला. पण अचानक तो दगड हवेतच थांबला. संपूर्ण गाव स्तब्ध झालं. क्षणात आकाशात प्रचंड कडकडाट झाला आणि तो दिव्य आवाज पुन्हा घुमला, अरे गावकऱ्यांनो, जे घर देवाने उभं केलं आहे तो माणूस कसा पाडू शकतो? गावकरी भीतीने मागे सरकू लागले. इतक्यात त्या तेजस्वी बाबांनी आपला हात वर केला आणि अचानक प्रत्येक गावकऱ्याला स्वतःच्या चुकीच्या कर्माचं दर्शन होऊ लागलं. कोणी दुसऱ्याचा हक्क हिरावून घेतला होता, कोणी खोटं बोललं होतं, कोणी कुणाला फसवलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर लाज आणि पश्चाताप उमटला. एकामागून एक गावकरी खाली मान घालून म्हणू लागले, आम्हाला माफ करा, आम्ही लोभामुळे आंधळे झालो होतो. जमीनदारही थरथरत पुढे आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो रडतच म्हणाला, मी खूप मोठी चूक केली, मला माफ करा. जर यांना खरंच आपल्या चुकीची जाणीव झाली असेल तर आपण त्यांना माफ केलं पाहिजे. हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. अरे गावकऱ्यांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, सत्य आणि चांगुलपणा नेहमी जिंकतो.
आणि पुढच्या क्षणी ते पुन्हा त्या तेजस्वी प्रकाशात विलीन झाले. संपूर्ण गावात शांतता पसरली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी काही गावकरी अन्न घेऊन त्या घरासमोर आले. मुलींनो, आम्हाला माफ करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. काही हरकत नाही आजी, चूक प्रत्येक माणसाकडून होते. ताई, आता आपल्याला उपाशी राहावं लागणार नाही ना? सावनी तिच्याकडे पाहत असली, पण तिच्या मनात एक वेगळाच विचार सुरू होता. त्या रात्री ती शांतपणे अंगणात बसली होती. गौरीने तिच्या जवळ येत विचारलं, ताई, काय विचार करते आहेस? अगं, आपण कायम दुसऱ्यांच्या मदतीवर जगू शकत नाही. आपल्याला स्वतः काहीतरी करायलाच हवं. अगं, आपण एक छोटंसं काम करू. छोटंसं असेल पण स्वतःचं असेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सावनीने घरासमोरचा एक छोटासा कोपरा स्वच्छ केला. अगं ताई, तू काय करते आहेस? अगं, आपण इथे भाज्या लावणार आहोत. दोन्ही बहिणींनी मिळून माती खणली, बिया पेरल्या आणि त्यांना पाणी घातलं. ताई, या भाज्या मोठ्या झाल्या ना तर आपण त्यांना बाजारात विकूया. अगं हो, आणि मग आपण पुन्हा शाळेतही जाऊ. दिवस हळूहळू पुढे सरकत गेले. छोटे छोटे रोप उगू लागले. त्या रोपांसोबत दोन्ही बहिणींच्या आशाही वाढू लागल्या. पण एक दिवस अचानक गौरीची तब्येत बिघडली. ती थरथरत म्हणाली, ताई, मला खूप थंडी वाजते आहे. सावनी घाबरली. तिने गावभर मदत मागितली, पण गावात डॉक्टर नव्हता. औषधांसाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. सावनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हतबल होऊन म्हणाली, आता मी काय करू? त्या रात्री सावनीने गौरीचा हात हातात घेतला आणि आकाशाकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, बाबा, जर तुम्ही खरंच असाल तर माझ्या बहिणीला बरं करा. संपूर्ण रात्र सावनी जागीच बसून राहिली. ती गौरीच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. बाहेर पूर्ण शांतता होती. ना कुठला आवाज, ना कुठला चमत्कार. सकाळ होत आली होती, पण गौरीची तब्येत आणखीन खालावत चालली होती. सावनीच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. गौरी थरथरत हळू आवाजात म्हणाली, ताई, मला खूप थंडी वाजते आहे. सावनी तिचे हात घट्ट पकडत म्हणाली, काही होणार नाही ग गौरी, मी आहे ना तुझ्यासोबत. सावनी वेड्यासारखे गावभर धावत सुटली. ती रडत ओरडत होती, कोणी आहे का? माझ्या बहिणीला वाचवा. पण सगळीकडे शांतता होती. काही लोक घाबरून दूर उभे राहिले. काहींनी नजरा वळवून घेतल्या. एक माणूस हळू आवाजात म्हणाला, तिला शहरात घेऊन जा, इथे काही होणार नाही. काका, माझ्याकडे पैसे नाहीत. हताश होऊन ती पुन्हा घरी परतली. गौरीची अवस्था आता आणखीन गंभीर झाली होती. सावनीने थरथरणाऱ्या हातांनी गौरीचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती आकाशाकडे पाहत रडू लागली, बाबा, आता तरी या, माझ्या बहिणीला वाचवा. संपूर्ण घर भयान शांततेत बुडालं होतं. ना कुठला आवाज होता, ना कुठला प्रकाश. फक्त गौरीचे मंद होत जाणारे श्वास आणि हळूहळू तेही कमी होत गेले. सावनी घाबरून तिला हलवत रडू लागली. गौरी, उठ ना, माझ्याशी बोल. तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. इतक्यात अचानक जोराचा वारा सुटला. घरात एक मंद प्रकाश पसरू लागला. सावनीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी वर पाहिलं. त्या प्रकाशात पुन्हा ते दिव्य बाबा दिसू लागले, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. सावनी त्यांच्या पायाशी कोसळली आणि रडत म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्या बहिणीला का वाचवलं नाही? तुम्ही तर म्हणाला होता ना की देव मदत करतो. बाबांचा आवाज शांत पण गंभीर होता. अगं मुली, प्रत्येक वेळी चमत्कार होत नाहीत. कधी कधी माणसाला स्वतःच मजबूत बनावं लागतं. नाही बाबा, मला माझी बहीण परत हवी आहे. अगं मुली, तिचं आयुष्य इथपर्यंतच होतं, पण तिचं प्रेम कायम तुझ्या सोबत राहील. हे ऐकताच सावनी शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसली.
तिचे डोळे रडून रडून सुजले होते. तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. ती हळू आवाजात पुटपुटली, गौरी, तू मला सोडून का गेलीस? दिवस हळूहळू पुढे सरकत गेले, पण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गौरीच्या आठवणी जिवंत होत्या. जिथे ती खेळायची, जिथे ती हसायची, सगळीकडे तिचाच भास व्हायचा. प्रत्येक रात्री सावनी आकाशाकडे पाहत राहायची. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणायची, गौरी, तू तिथेच आहेस ना आणि मला पाहते आहेस ना? एक दिवस अचानक तिला बाबांचे शब्द आठवले, कधी कधी माणसाला स्वतःच मजबूत बनावं लागतं. सावनीने डोळे पुसले आणि स्वतःशीच ठामपणे म्हणाली, हो, मी गौरीचे स्वप्न पूर्ण करणार. काही महिन्यांनी सावनीने भाज्या विकून थोडे थोडे पैसे गोळा केले. गावातील शाळेत जाऊन उभी राहिली. ती नम्रपणे म्हणाली, मला शिकायचं आहे. शाळेतील शिक्षक आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. अशा प्रकारे सावनीने तिचं शिक्षण पुढे चालू ठेवलं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा कधीही वाया जात नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.